आला रे बाला, करायला बोल बाला, एसी करा बंद, करा चालू फॅन, तुमचा आला आवडीचा आगरी गोल्डन मॅन. आपले आदरणीय मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या मराठी अस्मितेवर मोठा ठाम निर्णय की ज्या रिक्षा चालकाला मराठी येत नाही त्यांनी 1 मे पर्यंत जर मराठी शिकले नाही तर त्यांचा परवाना रद्द. काय प्रतिक्रिया होतात या रिक्षावाल्यांची जाणून घेण्यासाठी आम्ही इथे पोहोचलेलो आहे. बरेच जणांनी आम्हाला चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, पण काही मराठी आवाज ऐकताच परप्रांत्यांनी काढलेला पल जाणून घेऊया. त्यांनी का पल काढला? माझ्या समोर बनत राहा. मी आगरी गोल्डन मॅन, सँडी माझे कॅमेरामॅन. मित्र, आपण आता जाणून घेणार आहे दादांची प्रतिक्रिया. दादा, प्रताप सरनाईक साहेबांनी आपले ज्या मराठी अस्मितेवर प्रश्न उचललाय की मराठी हा सर्वांना आलीच पाहिजे, जर मराठी बोललो नाही तर आपला परवाना रद्द होईल, याबद्दल तुमचं काय मत आहे? साहेबांची गोष्ट पण बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, मराठी यायला पाहिजे थोडी, आहे का नाही? जिथं परवेश करतो, राहतो, खातो, पितो. साहेबांचं पण बरोबर आहे. दादा, तुमचं नाव काय? वसीम मोमेडन. मोमेडन आहात. मग जर तुम्ही मोमेडन असून एवढं तुम्ही सुंदर मराठी बोलता, बरोबर, तर सर्वांना मराठी यावीच पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? आणि त्याला शिकवायला पाहिजे ना, नाही तो शिकवायला पाहिजे. ते महाराष्ट्रामध्ये राहतो, परवेश करतो, तिथं खातो पितो, मराठीला बोललं पाहिजे ना. ठीक आहे, धन्यवाद मराठी दादा. यायला पाहिजे थोडी बहुत मराठी. तर महाराष्ट्रामध्ये राहतो आपण लोक. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू, धन्यवाद दादा. तसेच आपण जाणून घ्या दुसरीकरांची प्रतिक्रिया. बंधू, आज जो आपल्या मंत्र्यांनी प्रश्न उचलले आपल्या की रिक्षा चालकाला मराठी बोलता आलंच पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे? बोललंच पाहिजे ना, का? आलंच पाहिजे. मराठी आपली प्रथा आहे, मराठी बोलता आलं पाहिजे. आपण मुंबईत राहतोय, महाराष्ट्रात राहतोय आपण, बरोबर दादा, मराठी बोलता आलंच पाहिजे सगळ्यांना. जो निर्णय बरोबर घेतलाय त्यांनी. बरोबर. आता आपण महाराष्ट्रात असून आपल्याला काय लवकर भेटत नाही. बरोबर. धंदा पाणी काय होत नाही. ते सगळे बाहेरचे येऊन धंदा पाणी करतात. बरोबर. धंद्या पाण्यासाठी आपण कोणाला पण मनाई केलेली नाही दादा. फक्त आपला काय विचार आहे, जर महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात खातो, महाराष्ट्रात जगतो, तर महाराष्ट्राची भाषा आपण का नाही उदरनिर्वाह करू शकत? मग का नाही बोलू शकत? ते शिकू शकतात ना? महाराष्ट्रात राहताय बोलल्यावर मराठी आलीच पाहिजे. मग त्यांनी ही भाषा शिकली पाहिजे की नाही शिकली पाहिजे? शिकले पाहिजे. तुमचं नाव काय? इंद्रबान. कुठलं? कुठलं इंद्रबान? म्हणजे कुठून आले तुम्ही? भिवंडीला. कुठे राहता? प्रॉपर कुठले? भिवंडी नाही गाव. की 1 मे पर्यंत ज्यांना मराठी येणार नाही त्यांचा परवाना रद्द. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? मराठी बोलणं शिकतो ना, शिकते. काय वाटतं, शिकलं पाहिजे का नाही? आम्ही थोडा शिकतो मराठीमध्ये. तू इकडे राहून किती वर्ष झाली? इकडे 10 वर्ष. 10 वर्ष. विचार करा, आता तू 10 वर्षात एवढा शिकू शकला नाही, त्या 3-4 दिवसात शिकून दाखवशील का? सीखतो जब उसे कोशिश करेंगे. तुला काय वाटतं? नाही, तर यांनी मराठी शिकायला शिकलं पाहिजे. त्याला सकाळपासून तेच सांगतोय, मी मराठीत बोलतो, माझ्या संग तू बोल, तू शिकशील. परप्रांती इथं जर रिक्षा चालवतात, परमिटची टॅक्सी चालवतात, इको वगैरे चालवतात, तर त्यांना प्रोत्साहन देण्यापेक्षा किंवा त्यांना सहकार्य करण्यापेक्षा मराठी लोकांनी महाराष्ट्रात मराठी कसा राहील ते पहिला हे करायला पाहिजे. त्याच्या मराठी रिक्षा चालकच नाही तर सर्वत्र विक्रेते पण मराठीच पाहिजे. महाराष्ट्रावर मराठी झेंडा राहायला पाहिजे. महाराष्ट्र हा मराठी लोकांचाच आहे. सर नमस्कार, मी आगरी गोल्डन मॅन. 1 मे पर्यंत जर मराठी बोलता आलं नाही तर त्याचा परवाना रद्द होईल, याबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता? मराठी भाषा येणं गरजेचं गरजेचं आहे सर. कारण का तर सर, प्रवासी हे महाराष्ट्रीयन असतात. आपण जर त्यांची भाषा बोलू शकतो ते का नाही आपली भाषा बोलू शकत? बरोबर बोलू शकता. बरोबर ना, येणं सर? गरजेचं आहे त्यांना. ओके, तरी त्यांना अजून आपण चान्स द्यायला पाहिजे शासनाने थोडाफार. ठीक आहे, धन्यवाद. शिकतील ते. ओके. ओके सर. पण काय वाटतं तुम्हाला, किती त्याला वेळ द्यायला पाहिजे? थोडाफार वेळ द्यायला पाहिजे. हे तात्काळ होणार हे नाही आहे. थोडाफार वेळ दिला की ते शिकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि शिकतीनं सरस आपले प्रवासी सर्व महाराष्ट्रीयन राहतात, त्याच्यामुळे त्यांना भाषा येणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. ज्या रिक्षा चालकाला हिंदी येणार नाही, बरोबर. हा, तर त्याला त्याचा परवाना रद्द होईल. तुला काय मत आहे त्याचं? चांगली गोष्ट आहे ना, रद्द होईल तर. काय वाटतं तुला, म्हणजे त्यांनी मराठी शिकलं पाहिजे का? मराठी शिका ना, राहायचं काम करा. त्यांच्या मुलं आम्हाला काम धंदा नाही भेटत.
ते लोक येतात इथं काम धंदा करतात, त्यांच्या मुलं आमच्या इथं लोकल माणसाला काम नाही भेटत ना. तुम्हाला चांगला निर्णय आहे, एकदम बरोबर निर्णय आहे. मी त्या निर्णयासाठी सहमत आहे. बरोबर असंच करायला पाहिजे. ठीक, धन्यवाद दादा. तुझं काय नाव? माझं उज्ज्वल मनेरे. काय राहतो कुठे? मी कालवारला राहतो. ओके, धन्यवाद दादा. त्यांच्या मुले इकडे आम्हाला काम धंदा भेटत नाही, काय नाही. ते लोक येतात इतके धंदा करतात, सगळे धंदे ते लोकांनी हे करून घेतले. का तुम्ही इकडे नाही येत तर तुम्ही नका राहू इथे, बरोबर आहे ना. बरोबर. काय नाव तुमचं? मराठी नाही आलं. मराठी नाही आता आपको. देखो, जर आता आपल्याला 1 मे पर्यंत चान्स दिलेले आहे आपल्याला. जर 1 मे पर्यंत ज्यांना मराठी येत नाही त्यांचा परवाना रद्द होणार आहे. मग त्याबद्दल तुझी प्रतिक्रिया काय वाटतं तुला? अपन क्या अपन इधर आए काम करने के कमाने के लिए, अपन नहीं रहने देंगे तो अपन गाँव नहीं, लेकिन क्या मतलब कैसे आप मतलब समझो आपका परवाना रद्द हुआ तो क्या करेंगे आप? गाँव जाना पड़ेगा, इसलिए काम करने देंगे. आप तुम्ही कोशिश करेगा बोलो ऐसा. सीखेंगे ऐसे अपन. तेच सांगतो मी तुला, मराठी का शिकू शकत नाही? आएंगे हल्का हल्का जब साथ में रहेंगे. अभी आपको इधर आते हो किती वर्ष झाले तुला? इधर आने के बाद में कितने साल हो गए? हाँ, 3-4 साल. सोचो 3-4 साल में आप सीख नहीं पाए हो, बरोबर? सीखने की कोशिश ही नहीं की होगी, बराबर? तो जो आप परिवहन मंत्री जो बोल रहे हैं अपने कि आपको सीखना ही है, अगर मराठी नहीं आए तो आपका परवाना रद्द होएगा, तो आपको कैसा लगता है उनका निर्णय? उनके लिए उनका अच्छा है, लेकिन अपना लिए अच्छा नहीं है. तो मराठी शिकेल तोच या महाराष्ट्रात टिकेल. कसं वाटलं? बरोबर. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. नमस्कार काका, मी आगरी गोल्डन मॅन. तुमचं नाव काय? दिलीपराव माळे. की 1 मे पर्यंत जो रिक्षा चालक मराठी बोलणार नाही त्यांचा परवाना रद्द होणार. काय म्हणतो तुमचं? नाही, खरं आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही आम्ही सर्व मिळून असं झगडत असेल तरच त्याचं बेनिफिट मिळेल, नाही तर एक दिवस आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर निघायला लागेल. ज्यांना मराठी येत नाही, बरोबर, त्यांनी त्यांनी प्रयत्न करावा की सोडून जावं? प्रयत्न करायला हरकत नाही. त्यांना जरी ते रोजीरोटी हवे असेल तर त्यांनी प्रयत्न करायचे. चांगली गोष्ट आहे ही. मराठी माणसाचा धंदा हे बाहेरच्या लोकांनी येऊन सगळ्यांनी बुडवलेला आहे. नाही, त्यांना थोडंफार तर यायला पाहिजेच. बरोबर. नाही आला तर मग कसं चालेल? मग तुम्ही संभाषण कसं करणार त्या पब्लिकशी? दादा, काय ना तुमचं? मोहम्मद रफी. 1 मे पर्यंत ज्यांना रिक्षा चालकाला मराठी येत नाही त्यांचा परवाना रद्द. काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? नाही, असं नाही आहे. तो आम्ही पण मराठी बोलतो, हा. आम्ही पण भैया आहे, पण म्हणून मराठी बोलतो. मराठी बोलायला पाहिजे, सगळ्यांना बोलायला पाहिजे. नाही येत पण शिकवायला पाहिजे. शिकवायला आता सर तुम्ही सांगताय त्यांनी शिकवायला पाहिजे, पण तुम्हाला रिक्षा चालवायला त्यांनी शिकवलं का? नाही, त्यांनी नाही शिकवलं, बरोबर मी ना? पण शिकलो, मग पण आपण शिकायला आपली पाहिजे. जर रिक्षा चालवायला शिकलो तर आपली भाषा आपणच शिकलो पाहिजे. हो. जर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपण ही भाषा आत्मसात केली पाहिजे का नाही? हो, बरोबर बरोबर आहे ना केली तुमचं? केली पाहिजे. आता विचार करा, तुमच्या राज्यामध्ये जाऊन आम्ही 80% आपण मराठी बोललो, बरोबर? बरोबर. तर तुम्हाला ते आवडेल का? नाही नाही आवडत. बरोबर ना? नाही. मग आपण इथे राहतो, इथे खातो, इथे जगतो, तर मग मराठी शिकायला काय हरकत आहे? काय नाही हरकत. काय नाही. बरोबर ना? बरोबर. मग तुमचं काय मत आहे? मराठी शिकलीच पाहिजे माणसाने. शिकलीच पाहिजे. हा, मराठी शिका आणि इथेच आहे. बरोबर. थँक्यू, धन्यवाद. काय नाव तुमचं? सुनील महादेव कांबळे, कुठे राहता दादा? ज्ञानेश्वर नगर, वागळे स्ट्रीट. दादा, आता प्रताप सरनाईक साहेबांनी आपला जो निर्णय घेतलेला आहे 1 मे वर ज्यांना ज्या रिक्षा चालकांना समजा मराठी येत नसेल त्यांचा परवाना रद्द. काय वाटतं त्यांच्याबद्दल तुम्हाला? त्याचा निर्णयाबद्दल काय प्रतिक्रिया? निर्णयावर ठाम मात्र राहायला पाहिजे, असंच पुढे पण रद्द व्हायलाच पाहिजे. का माहितीये, ह्यांची जी दादागिरी चालली, मी बोलणार नाही, हा ऍक्च्युली चुकीचा मुद्दा आहे. मी शिकेन, मी बोलेन म्हणलं तर ही गोष्ट ठीक आहे, मान्य करू आम्ही, पण नाहीच म्हणल्यानंतर हे चुकीचीच गोष्ट आहे. जसं तुमच्या देशामध्ये तुम्ही म्हणता आम्ही भोजपुरी बोलू, गुजराती बोलू, तसं तुम्ही इथं पण बोला, मराठी बोला. थोडंसं बोलायला काय जातंय तुम्हाला? खाता आहे ना इथलं, मग तसंच चालायचं. आता आमच्या शाळेवर सगळे आहेत, बाह्य आहेत, मोमेडियन आहेत, सगळे मराठी बोलतात, शिकतात ते. बरोबर दादा, म्हणजे मराठी बोललं पाहिजे तुम्हाला असं वाटतं? बोललाच पाहिजे. नमस्कार दादा, काय नाव? सुनील राठोड. बरोबर आहे, बोलला ना तिने. मराठी तर बोलायला पाहिजे, मराठी यायला पाहिजे. म्हणजे आता मराठी शिकत नाहीत, बोलत नाहीत, कधी कधी बोलतात की मला जमतच नाही, त्यांच्यासाठी काय संदेश देऊ शकता तुम्ही? हा आपला भाऊ आहे, मराठी नाही आहे, पण बरोबर. तो इथं राहून सुद्धा मराठी बोलतोय.
चांगली मला गोष्ट आहे. अभिमान आहे बरोबर आणि हे सर्वांना आलंच पाहिजे मराठी. बरोबर आणि रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलीच पाहिजे, कारण की पॅसेंजर मराठीच नाही, कोणते पण असतात. जर मराठी भेटलं तर तो जर मराठी बोलला तर मराठी ही आपण बोललंच पाहिजे. तुटक मटक का नाही होणार, बोलायचा प्रयत्न करा. बरोबर दादा, तुमचं बरोबर आहे. कारण की आपण इतर त्यांना आपण टाइम देऊ, तुम्ही टाइम घ्या बाबा आणि मराठी शिका. आणि जर महाराष्ट्रात तुम्हाला रिक्षा चालवायचं आहे, तुम्ही टाइम घ्या, तुम्ही शिका आणि या. असं नको बोलू आम्हाला मराठी येत नाही, बरोबर तुम्ही बोला आम्हाला मराठी यायला पाहिजे, आम्ही प्रयत्न करतो मराठी शिकायला. बरोबर दादा. नाही तुम्ही असं नाही बोलले, आम्ही मराठी बोललो कोणाचा संपर्क करून कुणाचं पोट भरणार नाही. मराठी माणूस आहे, मराठी रिक्षा चालवणारच. बरोबर जर दादा. तुम्हाला जर रिक्षा चालवायची असेल तर मराठी ही आलीच पाहिजे. दादा आता जो 4 मेला संप ठेवला यांनी, हो. बरोबर, तो संप झाला पाहिजे की रद्द झाला पाहिजे? आता त्यांची काय दादागिरी होते, मी बोलणार नाही, मी रद्द करणार ना करा, हे उन्मूट भाषा जी चालली आहे यांची, तेच लोक 4 तारखेला जाणार आहेत. बरोबर. आणि जे त्यांना मराठी येते ते लोक दिसणार नाहीत तुम्हाला, ते रिक्षावर तुम्हाला दिसणार. बरोबर. धन्यवाद दादा. हे जे मोर्चा जो आंदोलन केलेलं आहे 4 तारखेचा, त्या 4 तारखेचा आंदोलन झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? चुकीचं आहे. दादा तुझं नाव काय? माझं नाव रमजान, रमजान. कुठे राहतोस? शांतीनगरला. शांतीनगरला. मग आपल्या ज्या प्रताप सरनाईक साहेबांनी आपला जो निर्णय घेतलेला आहे की मराठी आली नाही तर त्यांचा 1 मेला परवाना रद्द, काय वाटतं तुला याबद्दल? नाही, मराठी सीखेगा ना, मराठी शिकेगा, कब शिकेगा? मराठी लोग के साथ में रहेगा. तू किती वर्ष झाले इकडे राहतोस महाराष्ट्रात? 20 साल. 20 साल. 20 साल मध्ये तू जर शिकू शकला नाहीस मराठी तर या 5-6 दिवसात शिकशील का? कोशिश करेंगे. नक्की कोशिश करेल. तुम्ही शिवाजी महाराजाला मानता, बरोबर, मानता. त्यांची भाषा कुठली? मराठी, बरोबर. शिवाजी महाराजांना मानता तुम्ही, तर त्यांची भाषा मानायला काय झाले तुम्हाला, बरोबर. दादा तुमचं नाव? राजेंद्र पाटील. कुठे राहतात दादा? मी बाळगून बालकुंड राहतात. आता जे प्रताप सरनाईक साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे, ज्यांना समजा मराठी येणार नाही त्यांचा 1 मे पासून परवाना रद्द होणार, हा, काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? कसं आपण महाराष्ट्रामध्ये राहिला आहे तर मग सगळ्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? बरोबर तुमचं आहे. बरोबर आहे हा. ना, ते योग्य निर्णय घेतला साहेबांनी. अगदी बरोबर आहे. जर महाराष्ट्रात राहून जर तुम्हाला जर मराठी येत नसेल 15-15 वर्ष 20-20 वर्ष, तर तुमचा राहण्यात काय मत? तुम्ही इथल्या संस्कृतीशी हे केलं पाहिजे. बरोबर. परराज्यात गेल्यानंतर तिथल्या संस्कृतीचे आपण समरस झालं पाहिजे. बरोबर दादा. याच्यातच सामाजिक समरसता आणि याच्यातनंच आपले भारतीय एकात्मता भाव आहे. आपल्याला मराठी आलीच पाहिजे. बरोबर. मराठी भाषेमध्ये आपण इथल्या लोकांशी तुम्ही संवाद केला पाहिजे, बोलले पाहिजे. आणि कोणताही मंत्री असू ते, चांगला निर्णय आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. मराठी भाषा आपली टिकली पाहिजे, आपला विषयच आहे. आपण मराठी आहोत. ज्या त्या राज्यांचे जशी इतर राज्य जशी आपापली राज्याची भाषेची अस्मिता जपतात, तसं आपण सर्व महाराष्ट्रांनी इथे राहणारे सगळे महाराष्ट्रीयन आहेत. मग तो युपी, उत्तर भारतीय असो, बिहारचे असो, तेलुगू, तामिळनाडूचे असो, कोणत्याही राज्याचे असो, ते इथले महाराष्ट्रीयनच आहेत. त्यांनी इथली मराठी भाषाच जोपासली पाहिजे. वा, धन्यवाद दादा. आणि तुमचा लुक बघून मला आनंद दिघे साहेबांची आठवण आली. खूप सुंदर दिसतात तुमचे, म्हणजे दाढी वगैरे त्यांच्यासारखी दिसते. दादा नमस्कार, मी आगरी गोल्डमॅन. तुमचं नाव काय? राहुल दादा बोडके, कुठनं राहता तुम्ही? देवंडी. भिवंडीला. चांगली गोष्ट आहे. काय वाटतं तुम्ही त्यांचा जो मराठी निर्णय बोलायलाच आहे, पाहिजे. महाराष्ट्रामध्ये राहता तर मराठी यायलाच पाहिजे. चांगलीच गोष्ट आहे ना. असं तुम्ही परप्रांतीय लोक बाहेरून येऊन इकडे राहतात, तर आपली भाषा जपली पाहिजे त्यांनी पण. बरोबर. धन्यवाद दादा. हा महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांचा आणि भारत देशातला आहे. सर्व भारतीय समान आहेत. आम्ही मराठी काय भैया लोकांना काय तू भैया आहे म्हणून धंदा करू नको, महाराष्ट्रात राहू नको, ही भूमिका आहे का मराठी नाही, नाही, लोकांची? अजिबात नाही. महाराष्ट्र सगळ्यांचं आहे. बरोबर दादा. महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशाचे लोक पोट भरतात. हो. मग मराठीमध्ये महाराष्ट्रात मुंबई आहे, मुंबईमध्ये तुम्ही एवढ्या लांबून येऊन पोट भरू शकता, पोरांचं शिक्षण करू शकता, बरोबर. तिथून गावाला पैसे पाठवता, गावाला प्रॉपर्टी बनवता, इथे प्रॉपर्टी बनवता. मग मराठी बोलायला प्रॉब्लेम काय? बरोबर दादा तुमचं. मोर्चे काढण्याचा उद्देश काय? बरोबर. याचा अर्थ म्हणजे तुम्ही भेदभाव करतायत. बरोबर. हे चुकीचं आहे का? हे चुकीचं, मी तर चुकीचं मानतो. काय दादा वाटतं तुम्हाला? तुमचं नाव काय? राधेश्याम. राधेश्याम. जे आता प्रताप सरनाईकांनी आपला जो निर्णय घेतलेला आहे की 1 मे पर्यंत ज्यांना कोणाला मराठी येत नाही रिक्षा चालकांना त्यांचा परवाना रद्द, तर काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? ये गलत है. क्या गलत है? ये परवाना रद्द गलत आहे. गलत है. का गलत आहे?
कशावरून सांगा मला तो. परमिट नाही दिले ना. परमिट कॅन्सल होणार आहे तुमचा. हा कॅन्सल होणार. मग तो कॅन्सल का होणार आहे की तुम्हाला Permit- मराठी येत नाही, हा बरोबर ना? मग विचार करा, तुम्ही मराठी का शिकू शकत नाही? शिकू शकत. तुम्ही किती वर्ष झाली ते? 15 दिवस 15 दिवस. 15 दिवस का वर्ष? वर्ष. 15 वर्ष झाली. विचार करा तुम्ही, 15 वर्ष झाली तुम्ही जर मराठी शिकू शकले नाही तर या 4-5 दिवसात शिकाल का? नाही. नाही शिकू शकत ना. मग का वाटते तुम्हाला? जर जर इथल्या महाराष्ट्रातली लोक तुमच्या राज्यात येऊन 80% मराठी बोलले तर तुम्हाला ती आवडेल का? नाही. नाही आवडेल ना. मग तुम्ही का नाही शिकू शकत या राज्यामध्ये, जिथे आपण राहतो, जिथे खातो, जिथे जगतो? आपली मुलं लहानची 15 वर्ष झाली म्हणजे तुमची मुलं लहानची मोठी झाली, बरोबर ना? हा. मग तुम्ही मराठी का नाही शिकू शकत? शिकू इथे जर शकत. कधी शिकू शकाल ते? 5-6 दिवसात? इतक्या नाही, वर्ष नाही. का नाही प्रयत्न केला तुम्ही? 2-4-6 महीने में सीखू. मग तुम्हाला का वाटतं की टाइम देंगे तो तुम- सीखेंगे ना. मग तुम्हाला असं वाटते का म्हणजे आपल्याला शिकवली पाहिजे, हा भाषा ही शिकवली पाहिजे हा. तर तुम्ही शिकाल, खोले. बरोबर? मग तुम्हाला भाषा जर शिकवली पाहिजे ते तुम्हाला शिकवायला जर येण्यासाठी तुम्हाला रिक्षा जेव्हा तुम्ही चालवता ती रिक्षा चालवायला सरकार आलेली का शिकवायला? शिकवाय पाहिजे ना. रिक्षा कोणी शिकवली तुम्हाला? तुमचं तुम्ही शिकले ना. हा. मग भाषा कोणी शिकली पाहिजे? भाषा कोणी शिकली पाहिजे? आपलं आपण शिकली पाहिजे ना. हा मग शिकण्याचा प्रयत्न करा ना. इथे जर राज्यामध्ये राहायचं आपल्याला, टाइम दे ना. टायमिंग म्हणजे तुम्हाला तुमची हा. प्रतिक्रिया अशी आहे यांची की यांना टायमिंग द्या. टायमिंग द्या डायरेक्टली. जो म्हणजे प्रताप सरनाईकांनी जो निर्णय घेतला त्यांचं मत आहे की आम्हाला टायमिंग द्या, आम्ही शिकवून दाखवू. तर तुम्ही इतके 15 वर्ष जर शिकले नाही ते 5-6 दिवसात शिकू शकणार नाही. त्यासाठी ते टायमिंग मागतात. बघूया यासाठी आपले मंत्री महोदय काय करतात. धन्यवाद. बोल बाला, बोल रे बाला.